नात्यात घोळ तेव्हा होतो जेव्हा दोघांपैकी एक किंवा कधी कधी दोघंही आपली चूक ती चूक, दुसऱ्याची चूक मात्र गुन्हा समजायला लागतात. म्हणजे मी उशिरा आलो तर मी कामात अडकलो होतो, रिक्षा मिळाली नाही, ऐनवेळी दुसरी इमर्जन्सी आली. पण समोरचा उशिरा आला म्हणजे त्याला माझी किंमतच नाहीये, त्याला आपला दोघांचा वेळ एकत्र घालवणं महत्वाचं वाटत नाही, तो या नात्याबद्दल सिरियसच नाहीये, असं काहीतरी. मी कमी पडतो कारण माझ्या हातात नसलेलं काहीतरी घडलेलं असतं. माझा हेतू नसतो तसा, आय एम जस्ट हेल्पलेस. समोरचा मला समजून घेण्यात कमी पडतोय, पण समोरचा जेव्हा चुकतो तेव्हा ते मुद्दाम असतं किंवा माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं किंवा तो निव्वळ बेफिकीर असतो. आपण एक्झॅक्टली उलट करायला हवं. आपण केअरलेस होतोय का हे स्वतःला विचारायला हवं आणि समोरचा खरंच चुकून चुकला असेल असं समजून घेऊन पुढे जायला हवं. कारण समोरच्याला फिकीर नाहीये असं खरंच क्वचितच होतं आणि तसं वारंवार होत असेल तर नंतर शांतपणे त्यावर चर्चा करायला हरकत नाही. पण त्या क्षणी दोघंही डिस्टर्ब असताना दोघांनी एकमेकांना बेनिफिट ऑफ डाऊट देत ती वेळ सांभाळून न्यायला पाहिजे. म्हणजे छोट्या गोष्टींमधून मोठा वाद निर्माण होत नाही.